स्टँडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय इंग्रजी या विषयातील गोष्ट जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशांचा प्रवास. चला तर मग पाहू. When we read the words journey to the west, we naturally start thinking about journey to western countries like England and America. पश्चिमेकडील देशांचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकासारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासांचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज रिलेटिव्ह टर्म. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. धिस पर्टिक्युलर जर्नी टू वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चॉंग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. त्या काळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे काही सोपे काम नव्हते. One had to travel thousands of miles on foot and horseback, crossing desert, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandit and robber roam. वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत, जेथे लुटारू आणि डाकू फिरत असत, अशा रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. कुड डू इट? कोण करणार हे? बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. पण युआन चॉंगचे हे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धाज स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमधून आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंग हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला होता. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डिझर्ट, दॅन अलॉंग द तियान शान माउंटन्स रेंज. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. And on and along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. The way back home was also equally difficult. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता. But Yuan Chong managed to reach China safely along with the scriptures. पण त्या हस्तलिखितासमवेत चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला साधले. धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे एक महान यश होते. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड अँड सुपरनॅचरल पॉवर. इतके अविश्वसनीय की देवानी आणि अतींद्रिय शक्तींनीच युआन चॉंगला या शोधात सहकार्य केले. सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प्ड युआन चॉंग इन हिज क्वेस्ट.
धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. काही वर्षानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use of many of the folk tales. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. The novel and the stories in it are still very popular. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Who would save him? Who would vanish the demons? ह्याचा बचाव कोण करणार? Well, the Ghanaian deity, who is the goddess of mercy, has seen to that. असो, दयेची देवता असलेल्या गॉनियनने ही काळजी घेतली आहे. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhu Bazzi or Pigzi, and Sha Buzing or Sand Priest. सन उकॉंग किंवा माकडांचा राजा, झू बझी किंवा पिग्सी आणि शा बुझिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवले होते. Now, these 3 characters are no saints. In fact, though they all have supernatural power, they are not troublemakers. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. खरे तर या सगळ्यांकडे जरी अंतींद्रिय शक्ती असल्या तरी ते उपद्रवी म्हणून ज्ञात होते. So the gods have thrown them out of heaven. म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. However, the kind deity Guanyin has offered each of them one. पण दयाळू देवता ग्वानियन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला, तर तुम्ही कदाचित स्वर्गात पुन्हा परत याल. That is why the 3 characters have agreed to be Yuan Chong's disciple and to help Yuan Chong in his difficult journey. त्यामुळेच युआन चॉंग यांचे शिष्य होणे आणि त्यांच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिली आहे. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, क्षोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among the 3 disciples in Sun Wukong. या 3 शिष्यापैकी सर्वात शक्तिशाली आहे सन उकॉंग. Everything about him is extraordinary. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. He was born when winds blew over a hug stone egg on the flower fruit mountain. पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा त्याचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गाने रूपांतर घडवू शकतो. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकतो.
His as you wish gold banded cuddle is also magical. त्याच्याजवळ सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as a needle. तो सोटा आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा पण होतो. Then the monkey king just tucked it away behind his ear. मग हा वानराचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. केवळ एक कोलांटुडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो अग्नीतून प्रवास करू शकतो, पाण्याखालून प्रवास करू शकतो आणि स्वेच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर आहे, म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गॅज फायरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन, नो वन कॅन डिसीव्ह हिम. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षकिरणासारखी नजर आहे, त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट, बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. सन वुकॉंग शूर आणि हुशार आहे, पण तो लबाड आहे. ही लव्ज टू हॅव फन. गंमत जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर हेल्प हिम टू जस्ट दॅट. त्याच्या जबरदस्त शक्तीपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. ही हॅज अ वास विच कॅन सॅक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्यापाशी एक पात्र आहे, ते पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट ब्लिंक. तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते लवते न लवते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग धिस ट्रिक. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा तुम्हाला वाचावयास मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. यातील काही कथांवर चित्रपटसुद्धा काढण्यात आले आहेत. व्हॉट वुड यू लाईक बेटर टू रीड द हिस्टोरियल अकाउंट ऑफ युआन चॉंग्स ट्रॅव्हल्स or read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. यातील तुम्हाला काय बरे अधिक आवडेल? युआन चॉंग यांच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे? तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन पुस्तके वाचणे कदाचित अधिक संयुक्तिक ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरो. अशा प्रकारे मुलांनो, आपण पश्चिमेकडील देशांचा प्रवास ह्या पाठाचे वाचन आणि भाषांतर पाहिलेले आहे.